मागील आठवड्यात ग्रामपंचायत माऊली धांडे येथील सरपंच सदस्यांसह ग्राम सचिवालाही कार्यालयात कोंडून बाहेरून कुलूप लावण्याचा प्रकार घडल्यानंतर या संबंधात आता विविध खुलासे होऊ लागले आहेत. आंदोलनकर्त्या व तक्रारकार त्या महिलेला सुद्धा घरकुल देण्यात आले असल्याचे सांगण्यात आले आहे. केवळ विरोधकांनी ग्रामपंचायतीच्या विरोधात रचलेले हे षडयंत्र असल्याचे ग्रामपंचायत माऊली धांडे येथील उपसरपंच सतीश साखरे यांनी सांगितले आहे. ग्रामपंचायत माऊली धांडे येथे एकूण 650 कुटुंबे वास्तव करतात. त्यातील जवळपास 550 लोकांना घरकुले वितरित करण्यात आल्याचे त्यांनी मुलाखतीत सांगितले आहे. यासह आता केवळ 49 लोकांची यादी शिल्लक असून त्यांनाही घरकुलाचा लाभ देण्यात येणार असून संबंधितांची यादी सुद्धा मंजूर झाली असल्याचे त्यांनी सांगितले. मागील आठवड्यात 49 घरकुल लाभार्थ्यांऐवजी 36 लोकांना घरकुलाच्या बैठकीचे नोटीस देण्यात आल्याने हा गैरसमज निर्माण झाला होता. याच गोष्टींचा विरोधकांनी फायदा उचलत ग्रामपंचायतीला बदनाम करण्याचा प्रयत्न केला. केवळ गावाचा विकास खुंटावा व सद्यस्थितीत असलेल्या ग्रामपंचायतच्या पदाधिकाऱ्यांना बदनाम करावे हाच विरोधकांचे षडयंत्र असल्याचे बाहेर आले आहे. मागील काळातही स्मशानभूमीचा मुद्दा असाच विरोधकांनी गाजवला होता. मात्र त्यातील काहीही तथ्य नसल्याचे पुढे आल्याने हा मुद्दा बारगडला गेला. आम्ही सर्व ग्रामपंचायतीचे पदाधिकारी येथील नागरिकांना घरकुलाचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असून नियमात बसणाऱ्या सर्वांनाच घरकुल देण्याचा निर्धार यावेळी सतीश साखरे यांनी व्यक्त केला. यावेळी सरपंच उषा गवई, ग्रामसचिव भटकर व ग्रामपंचायतचे सदस्य उपस्थित होते. आपल्याकडून ग्रामपंचायत स्तरावरून सगळं पंचायत समितीला आपण पाठपुरावा केला, आपली यादी पूर्ण केली. फक्त धचा मा असा झाला त्या दिवशी की पंचायत समितीचा जो 22 तारखेचा कार्यक्रम होता त्या कार्यक्रमाला 49च्या ऐवजी ते 33 लोकांना आम्ही नोटीस पाठवण्यात आली आहे. त्याच्यातून तो गैरसमज झाला, दुसरं काहीच नाही. नोटीस पाठवताना तुम्ही ग्रामपंचायतच्या पदाधिकारी नाही, ते चूक तर झालीच माझ्याकडून, कारण यांनाही मी तशी सूचना दिली नाही. कारण तो वेळेच्या यादीत नाव सुद्धा नव्हते, ज्यांना आधीच घरकुल मिळाले होते. काही एक महिला मी व्हिडिओमध्ये बघितली की जिला ती सांगत होती की मला घरकुल मिळालं नाही. त्या महिलेला सुद्धा घरकुल मिळालेलं आहे. तिच्या जवाईचं सुद्धा घरकुल मंजूर आहे, पण ते जवाई आणि मुलगी मयत असल्यामुळे तिला वारस फक्त लावणे बाकी आहे. एवढं सगळं चांगलं असताना, गावाचं नाव चांगलं होत असताना विरोधक अशा चुकीच्या मार्गाने लोकांना भडकवून या गावचा विकासात अडथळा निर्माण करण्याचे प्रयत्न करत आहेत. परंतु मी गावातील सर्व नागरिकांना सांगू इच्छितो की आतापर्यंत आपल्या गावात 650 कुटुंब संख्या 2018 मध्ये होती. आतापर्यंत आपण 500 घरकुल देऊन चुकलेलो आहोत. राहिलेल्या सर्वांना जास्तीत जास्त या येणाऱ्या दुसऱ्या टप्प्यात पूर्ण लोकांना घरकुल मिळतील. त्यांनी कोणत्याही खोट्या अफवांवर विश्वास न ठेवता आमच्यावर विश्वास ठेवावा आणि इथं कोणाचंही तोंड पाहून किंवा हे करून कामं केल्या जात नाहीत. सगळ्यांना प्रामाणिकपणे न्याय दिला जातो. एवढंच मला या ठिकाणी बोलायचं आहे. धन्यवाद. गजानन देशमुख, विदर्भ न्यूज, दर्यापूर.